अनादर डे अनादर व्हिडिओ. आणि वेडू आणि मी सारसबागेत गेलेलो. आज आहे वर्षाचा शेवटचा ट्यूजडे आणि आम्ही दर मंगळवारी ट्राय केलेलं आहे जायचं. तर आज लास्ट ट्यूजडे आम्ही दोघे गेलेलो आणि आज आम्ही एटीविटी सगळे भेटतोय. सध्या वेडूला जरा फॅब्रिकचं काम होतं तर आम्ही दोघे कॅम्पमध्ये आलो आहे आणि आमचा इव्हनिंगचा भेटायचा प्लॅन आहे. लास्ट मीटअप ऑफ द इयर एटीविटीचं. आणि हे झाल्यावर आम्ही तर ब्लॉग चालू करायचं हेच कारण आहे की आम्ही भेटणार. तर तुम्हालाही भेटवतो बाकीच्या 2 मेंबर्सला, कारण लास्ट ब्लॉगमध्ये पण होते ते पण एवढे नव्हते. तर आज बघू किती येत आहेत. काय बोलायचं आहे का तुम्हाला? इट्स लास्ट ट्यूजडे. जोरात बोला. आणि 2025 संपलेला आहे. संपत आलेला आहे. म्हणजे संपत आलेला आहे. कसं होतं 25? 1 वर्ष डिलीट करायला लावायला कोरोनासोबत तर ते खरंच आहे अनएक्सपेक्टेड. मला फोन धरायला का प्रॉब्लेम होतो? असं मोठा आहे. तिचा फोन मी आता भैयाला काय बघ मागते काहीतरी. तिकडे आमच्या मैत्रिणींना 7चा टाइम दिलाय आणि करेक्ट दाखव तुझ्या फोनमध्ये किती वाजले. 6:36. यू हॅव टू गो ऑल द वे टू कोथरूड फ्रॉम कॅम्प. आणि अर्ध्या तासात नो मॅडम 15 मिनटं चूज करायला लावणार आहेत आणि तिथे 15 मिनटात पोहोचणार आहे. जस्ट 5 minutes. ओके वी आर हिअर, दे आर ऑल्सो हिअर. बघूयात आपण काय होतंय. हा घेऊ का? तो खूपच नाही बोललं गेलं होतं 5 मिनिटमध्ये होईल. दुकानात चेंज केलं मॅडमनी. तिथून सामान घेतलं आणि दुसऱ्या दुकानात घेऊन आली आणि का म्हणे 5 मिनिटमध्ये होईल. आता हे कळलं मला कशातून जावं लागतं हिच्यासोबत फिरायचं म्हटल्यावर. जी शॉपिंग असली ना असली डेंजर आहे. नाही खूप डेंजर आहे. खोटं दोन शॉपमध्ये संपवते. ओके बाय. And we are here with our 3rd member, that is Tanvi. आणि आम्ही आलो रिलॅक्स पावभाजी खायला. आफ्टर डिस्कसिंग फॉर हाऊ मच टाइम सुकी. कारण मला आफ्टर डिस्कसिंग फॉर 1 hour. 1 hour ऑफ डिस्कशन. मोर दॅन. आणि आम्ही इतके फॅन्सी कॅफेज पाहिले आणि ॲट द एंड वेदिका बोलली की तिला पावभाजी खायची आहे. सगळ्यात जास्त आय मीन तिला भूक होती सो आम्ही तिच्या मनाचं केलं. अँड नाव वी आर गोइंग टू हॅव पावभाजी. आणि आल्यानंतर सांगेल ती कशी आहे कारण सध्या ऑर्डर तिला भूक लागली आहे तर ती ऑर्डर द्यायच्या ह्याच्यात आहे. ॲज यू कॅन सी स्ट्रॉबेरी विथ क्रीम. हे सॉरी किती वेळ सॉरी. अगं तुला बघायला दिलंय का? किती वेळ तू ऑर्डरच डिस्कस करतेस त्याचं झालं. आणि जस्ट ती आत्ता बोलली की ती सगळंच ऑर्डर करावं वाटतंय. तर कर अगं तू सगळं ऑर्डर. मी पण बघेन तू किती खातेस. 4th मेंबर आम्ही ॲज युजल वाट बघतो तर तेच चालू आहे आमचं वाट बघतो. तर 2025 संपतंय आणि मला हे विचारायचं आहे की तुझं 2025 कसं होतं आणि 2026मधून काय म्हणजे काय तुला हवं आहे मॅनिफेस्ट काय करशील एक गोष्ट. पहिले तर मी 2025ला एकच शब्द देईल भंगार. कारण ते भंगारच होतं. आणि मी 2024मध्ये खूप काही ठरवलं होतं की 2025मध्ये हे करेन ते करेन पण ते काही झालं नाही. सो 2026चा माझा मोटिव्ह हा आहे की काहीच ठरवणार नाईस रिॲक्शन. सेम 2025 भंगार म्हणजे इयर फुल ऑफ लेसन्स होतं. आणि 2026मध्ये ज्या चुका मी आजपर्यंत केला नाही त्या मी करणार नाही. नाही सॉरी ज्या मी केल्या त्या मी करणार नाही. नेक्स्ट इयर ज्या चुका केल्या नाही ते करणार आहे. ज्या मी केल्या त्या मी करणार नाही. सांगा 2025 इज लाईक एक इयर आलं आणि ते गेलं असं आहे माझ्यासाठी. म्हणजे मी स्टार्टिंगलाच व्हिडिओचं सांगितलं आहे गॅस की मी काय नाही लक्षात ठेवणार आहे इयर असं आहे. एक चांगली गोष्ट सांगेन मी या इयरची की माझ्या बाबाचं लग्न झालं आणि मला अजून एक फ्रेंड माझी बहिणी मिळाली. बाकी काही एवढं असं काय झालं नाही आहे. आणि
2026 मधून मला एकच गोष्ट हवी आहे जी की सगळ्यांना माहिती आहे, माझ्या करिअरमध्ये ग्रोथ ती मी मॅनिफेस्ट करते आहे. चौथी मेंबर काही येत नाही आहे. आम्ही ऑर्डर दिली, आम्ही खाणार आहोत. ती आल्यानंतर दाखवू, नाही आली तर सॉरी आम्हीच. आमचं खाणं आलेलं आहे. तिघींनी पण सेमच ऑर्डर दिली आहे, सेमच देणार ना. कारण ही भांडते सगळ्यांसोबत की माझी चांगली माझी आता मी चांगली. स्ट्रॉबेरी विथ क्रीम पण घेणार आहे. मी मग कशीच बोलेल मी घेणार आहे, तर तुला लगेच हवं. तू 2026 मध्ये हे ठरव की तू ठरव, तू देणार ठरव. आणि तू खोटं नाही बोलणार. नाही तू कॉपी नाही करणार असं म्हणायचं ना तुला. माझी वेडूचं का डायलॉग मारतेस? हे बघा, हे प्रेम. अजून तालिया तालिया तालिया. ऐसे ही मुझ छुपाना पडता है. मी पण एका हाताने टाळ्या वाजवणार. What is this? कशी आहे पावभाजी? मस्त आहे. मस्त. कोणाचं लोकेशन म्हणजे कोणी लोकेशन डिसाईड केलं? तुला मी गाडीवर नाही म्हटलं की आपण काय माहितीच्या इथे जाऊ, मग तू म्हटली थांब जरा मला सांगू दे नक्की काय Wait झालेलं a आहे. second. एक छान बुमरँग दे छान. आणि तुला काहीतरी विचारायचं आहे म्हणून मी चालू केलंय. तर काय विचार? अरे यार चालू झालं. खाता खाता सांग. मला हे विचारायचं आहे, म्हणजे ह्या दोघींना पण विचारलं, माझं पण झालं. तर 2025ची अशी कोणती गोष्ट म्हणजे काय शिकलीस आणि 2025 मध्ये काय मॅनिफेस्ट करशील? सॉरी, नेक्स्ट इयर काय मॅनिफेस्ट करशील? करायचं ते मी सांगू नाही शकत इथे. लग्न मॅनिफेस्ट करशील. ठीक आहे, एवढं काय सांगू शकते? नाही सांगू. नाही हे नाही आहे. बिलकुल नाही. बरं, आणि 2025 मध्ये काय विचारलं होतं रे तुम्हाला 25चं? 2025 कसं होत आहे? एक कमी वर्ड्स मध्ये डिस्क्राईब कर. खूप बकवास होतं माझं. हाय हाय. आणि आय होप या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी या इयरमध्ये झाल्या त्या पुढच्या इयरमध्ये नाही व्हाव्या. ओके, खूप काही आहेत पण मी नाही सांगू शकत. ठीक आहे. ओके फाईन, काही हरकत नाही. मग काय आलेली आहे आणि आम्ही स्ट्रॉबेरी पण घेतलंय. इथं तर एकच वर्ड पकडून बसली आहे मगासपासून. आणि हाऊ इज इट? हां ओकेच आहे, नॉर्मल आहे, चांगलं आहे. ठीक आहे. एक छोटंसं क्रीम खाऊ शकतो तू आता. आहे. ए थांबे. हिचं हातानाचं घेते. तिचा क्लास लागतोय कारण ही लवकर येत नाही आणि प्लॅन पण लवकर नाही, येतच नाही. प्लॅन पण बनवत नाही. अच्छा, ऑन कॅमेरा नाही. ठीक आहे, बरं ठीक आहे, बोल. सगळ्या घरी जायच्या तयारी झाल्यात. पावभाजी आवडली का पंकू? पावभाजी आवडली? छान होती. तर आम्ही इथे रिलॅक्सला पावभाजी खाल्ली आणि आता आम्ही सगळे नाही सांगतोय. आणि आता आम्ही घरी चाललोय. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि न्यू इयरला सगळ्यांना हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स आणि बाय बाय गुड नाईट.